जय जय रघुवीर समर्थ. जय जय शनिदेव समर्थ. आजचा श्लोक 138. भ्रमे नाढळे वित्त ते गुप्त झाले, जीवाजन्म दारिद्र्य ठाकून आले, देहबुद्धीचा निश्चयो ज्या टळेना, जुणे ठेवणे मीपणे आकळेना. भ्रमे नाढळे वित्त ते गुप्त झाले म्हणजे जेव्हा भ्रम होतो म्हणजे गोंधळ होतो, त्यावेळेला आपण ठेवलेले सुद्धा पैसे दिसत नाहीत, मिळत नाहीत. आपण जेव्हा आठवणीने म्हणून कुठेतरी पैसे ठेवलेले असतात, ते गोंधळ झाला मनाचा की लक्षात येत नाही आणि ते मिळत नाहीत. हा पहिल्या वेळेचा खरा अर्थ आहे. पण लक्षात ठेवा, भ्रमे नाढळे जे त्यांनी म्हटलं आहे ना, आपण म्हणतो ना हा भ्रमिष्ठ झाला म्हणजे वेडा झाला. भ्रम होणं म्हणजे काय? जे आहे ते न कळणं आणि जे नाही ते वाटणं, चुकीचे गैरसमज निर्माण होणं, चुकीच्या पद्धतीने विचार करणं, हे सगळं भ्रमामुळे घडतं. कारण योग्य आणि अयोग्य ह्याची निवड करण्याची क्षमता माणूस गमावून बसतो, तेव्हा भ्रम निर्माण होतात, मानसिक गोंधळ निर्माण होतात. आणि लक्षात ठेवा, मनाचं वैशिष्ट्य जर काय असेल तर मन गोंधळ निर्माण करतंच. कारण विचारांचा गोंधळ, विचारांचा कॅओस म्हणजे गोंधळ, हेच मनाचं स्वरूप आहे. संकल्प विकल्पात्मक मनः म्हणून जे म्हटलं आहे त्यांनी, तर संकल्प आणि विकल्प सतत चालू राहणं हे मनाचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यामुळे संकल्प विकल्प चालू राहण्यासाठी भ्रमाची गरज असते. गोंधळ पाहिजे, त्याशिवाय ते शक्यच नाही. आणि त्यामुळे मन गोंधळ निर्माण करतं, भ्रम निर्माण करतं. आणि त्या भ्रमामध्येच माणूस वावरत असतो, जगत असतो. अगदी माणूस कपडे फाडायला लागला किंवा काहीतरी विचित्र बोलायला लागला, विचित्र वागायला लागला की आपण म्हणतो हा भ्रमिष्ठ झाला. पण प्रत्यक्षात जर बघायला गेलं तर समाजातली 99% माणसं किंवा त्याच्यापेक्षा जास्त माणसं ही थोड्या प्रमाणात भ्रमिष्ठच असतात, थोड्याफार प्रमाणात भ्रमिष्ठच असतात. कुठच्या तरी डोक्यामध्ये कल्पना घेतलेल्या असतात चुकीच्या आणि त्याच्यामागे पळत असतात. आता विचार करा, प्रत्येक माणूस असं समजत असतो की मी अमर आहे आणि काही ना काहीतरी असं निर्माण करत असतो की त्याला असं वाटतं की मी हे कंटिन्यू करत राहणार आहे. प्रत्येक माणूस असं समजत असतो की मी जगात सगळे शहाणा आहे आणि बाकी सगळे मूर्ख आहेत आणि सगळे मलाच फॉलो करणार आहेत. इगो हा जो प्रकार आहे ना, अहंकार, हा अहंकार असा प्रकार आहे, तोही भ्रमच आहे. मी शहाणा आहे, मी कर्तृत्ववान आहे, मीच सगळं करतो. म्हणजे ह्याचा अर्थ माणूस कर्तृत्वान नसतो का? असतो ना. पण माणसाने कर्तृत्वान असणं आणि माणसाने स्वतःचं कर्तृत्वान समजणं यात फरक आहे. माणसाने बुद्धिमान असणं आणि माणसाने बुद्धिमान स्वतःचं समजणं यात फरक आहे. असण्यापेक्षा समजण्याला जास्त लोक महत्त्व देतात. आणि अगदी तसंच धार्मिकतेच्या बाबतीत सुद्धा आहे. माणूस धार्मिक असण्यापेक्षा मी धार्मिक स्वतःचं समजतो याला जास्त महत्त्व लोक देतात. म्हणजे काय, तर कुठच्या ना कुठच्या तरी भ्रमामध्ये वावरत असतात ते. रणदुमदुभी नावाचं एक नाटक आहे, जुनं नाटक रणदुमदुभी. त्याच्यामध्ये एक गाणं आहे, जगी या खास वेड्यांचा पसारा माजला सारा, जीवाच्या भ्रांत संसारी ध्रुवाचा वेड हा तारा. कुणाला वेड कनकाचे, कुणाला कामिनी जाचे, कुणाची नजर सत्तेच्या दिशेने धुंदही नाचे. कुणाला देव बहकावी, कुणाला देव देश चळगावी, कुणाची नजर सत्तेच्या दिशेने धुंदही सारी वगैरे असं ते. अशा या विविध रंगाच्या पिशांच्या लहरबहरीने दुरंगी दीन दुनियेची जवानी रंगजी सारी, असं ते गाणं आहे. हे किती खरं आहे हे आपण प्रत्यक्ष आपल्या भोवती वावरणारे माणसं बघितल्यावर आपल्या लक्षात येतं. आणि अध्यात्मशास्त्रामध्ये म्हणजे समर्थ रामदास स्वामींनी जे सांगितलं आहे ते वित्त कुठचं? ते वित्त म्हणजे तुमचा असणारा आत्मा.
तुमचं असणारी आत्मशक्ती, ही आत्मशक्ती तुम्हाला लक्षात येत नाही. त्याला कारण असं आहे, कारण तुम्ही मी शरीर आहे या भ्रमामध्ये आहात. मी आत्मा आहे हे तुमच्या लक्षातच नसतं. हे शरीर जाणारं आहे, नाशिवंत आहे, आणि मी शरीर नाही, मी आत्मा आहे हे कधी समजूनच घेतलं जात नाही. जन्मापासून मरेपर्यंत हेही डोक्यात असतं की मी म्हणजे हे शरीर आहे, मी म्हणजे हे शरीर आहे, आणि शरीराचं अस्तित्व आहे तोपर्यंत मी आहे. अस्तित्व शरीराचं संपलं की मी संपणार आहे. आणि त्यामुळे तो देह वाचवणं, त्या देहाचे चोचले पुरवणं, त्या देहाला आनंद देणं, त्या देहाला पटेल ते करणं, किंबहुना कित्येक वेळा त्या देहासाठी नको त्या गोष्टींच्या आहारी जाणं हे माणूस करत असतो. आणि त्यामुळे होतं कसं की त्या देहाकडे सतत लक्ष दिल्यामुळे, किंबहुना कायम बहिष्ठ दृष्टी ठेवली असल्यामुळे, बाहेर लक्ष ठेवलेलं असल्यामुळे आतमध्ये लक्षच जात नाही. आत बसलेला जो परमात्मा आहे, आत्मा आहे, त्याला काय हवं आहे याच्याकडे लक्षच दिलं जात नाही. म्हणून मी नेहमी एक गोष्ट म्हणतो की माझ्या अवतीभोवती जी माणसं आहेत त्यांना मी जेवढं ओळखतो, माझ्या शेजारी पाजारी जेवढी माणसं आहेत त्यांना मी जेवढं ओळखतो, तेवढं अनेक वेळा मी स्वतःलाच ओळखत नाही. नक्की मला काय पाहिजे हेच मला माहीत नसतं. मला म्हणजे माझ्या आत्मेला काय पाहिजे, माझं अंतःकरण काय सांगतं आहे, माझं अंतःकरण काय मागतं आहे हेच मला माहीत नसतं. आणि म्हणून पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे की मी देहबुद्धी नाही, मी देहबुद्धी नाही, तर मी आत्मबुद्धी आहे. मी आत्मा आहे, आणि सगळ्यात मोठी गोष्ट मी चिरंजीव आहे, मी अमर आहे. देह जाणारा आहे, पण देह जाणारा आहे याचा अर्थ असं देहाकडे दुर्लक्ष करायचं असं नाही. आपल्याला प्रवासासाठी जशी गाडी लागते, मग आपण त्या गाडीची काळजी घेतोच ना. आपल्याला जसं राहण्यासाठी घराची गरज आहे, मग आपण त्या घराची काळजी घेतोच ना. आपल्याला राहताना घरामध्ये इलेक्ट्रिसिटी पाहिजे, फॅन पाहिजे, प्रत्येक गोष्ट पाहिजे, त्याची आपण काळजी घेतोच ना. हे सगळंच नाशिवंत आहे, हे सगळंच नाशिवंत आहे. पण हे सगळं नाशिवंत असलं तरी आपण त्याची काळजी घेतो का? तर आपल्याला त्या घरात राहायचं आहे, आपल्याला कपड्यांची गरज आहे, आपल्या जेवणा खाण्याची गरज आहे, आपल्या प्रवासासाठी या सगळ्या गोष्टींची गरज आहे. म्हणून तसं लक्षात ठेवा, शरीर जरी नाशिवंत असलं तरी त्याची काळजी घ्यायची आहे. पण त्याची काळजी घेत असताना स्वतःला विसरायचं आणि शरीर म्हणजे मीच असं समजायचं, इथे चूक होते. मला प्रवासासाठी कार पाहिजे आहे म्हणजे प्रवास म्हणजे कार म्हणजे मीच असं समजणं चूक आहे. मला राहायला घर हवं आहे म्हणजे घर म्हणजे मीच असं समजणं चूक आहे. मला खर्चायला पैसे हवे आहेत म्हणजे पैसा म्हणजे मीच हे समजणं चूक आहे. अनेक वेळा तेच होतं की माझा संसार म्हणजे मी, माझं घर म्हणजे मी, माझा पैसा म्हणजे मी. आणि त्यामुळे होतं कसं की आयुष्याचं ध्येय पैसा बनतो, आयुष्याचं घर ध्येय बनतं, आयुष्याचं ध्येय पैसा बनतो, घर बनतो, नंतर सत्ता संपत्ती बनतं. आणि ते ध्येय बनलं की बाकी सगळ्याकडे दुर्लक्ष होतं. तेव्हा लक्षात ठेवा, बाकी सगळ्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. हे सगळं करायचंच आहे, पण बाकी सगळ्याकडे म्हणजे आपल्या आत्म्याकडे दुर्लक्ष करायचं नाही आहे. आपण हे सगळं करत असताना आपलं स्वतःच्या आत्म्याकडे पण लक्ष पाहिजे. आणि ते लक्ष केव्हा येतं की जेव्हा माणूस भ्रमामध्ये अडकत नाही. म्हणजे हे सगळं आवश्यक आहे, सांभाळायचं आहे, परंतु त्याचबरोबर हे एक दिवशी जाणार आहे हे लक्षात ठेवायचं. आणि आपली आत्मशक्ती वाढवण्यासाठी म्हणून, आपल्याला आत्मदर्शन व्हावं म्हणून, आपण स्वतः समजून घ्यावं म्हणून, किंवा परमेश्वराच्या जवळ जाण्यासाठी म्हणून जे काही म्हणून उपाय करणं गरजेचं आहे, अभ्यास करणं गरजेचं आहे, उपासना करणं गरजेचं आहे, ते सगळं आपण करायचं आहे. कारण त्या करण्याने आपली आत्मबुद्धी वाढत जाईल. आपलं स्वतःकडे लक्ष आतमध्ये आपल्या स्वतःच्या मनाकडे आपलं लक्ष दिलं जाईल. आपल्याला अंतःकरणात काय हवं आहे, परमेश्वराला आपल्याकडनं काय अपेक्षा आहे याची आपल्याला एक जाणीव निर्माण होईल. आणि लक्षात ठेवा, काही कळण्यापेक्षा जाणणं हे जास्ती महत्त्वाचं आहे. माहिती अनेक गोष्टीची माणसाला असते. मी नेहमी असं म्हणतो की अनेक वेळेला व्यसनाधीन माणसं असतात, त्यांना आपण सांगतो की अहो तुम्ही हे करू नका, ते करू नका, हे चुकीचं आहे वगैरे वगैरे, पण ते नाही ऐकत. पण ज्या दिवशी केव्हा तरी त्याला लक्षात येतं की करू नये, तेव्हा तो करायचा थांबतो. बाकीचे सांगून उपयोग नसतो. आणि बाकीच्याने सांगितलं असतं ना, ते नॉलेज असतं.
पण जेव्हा ते स्वतः तो ठरवतो ना, तेव्हा ते रिअलायझेशन असतं. रिअलायझेशनची गरज आहे. रिअलायझेशन ज्या दिवशी झालं ना, त्या दिवशी मग काही कसलाही परकेपणा राहत नाही तुमच्यात आणि परमेश्वरामध्ये, तुमच्यामध्ये आणि आत्म्यामध्ये. तुम्हीच आत्मस्वरूप आहात हे तुम्हाला कळतं आणि आपोआपच हे नश्वर जग असलं तरी त्या नश्वर जगात आनंदाने माणूस राहतो आणि हे नश्वर जग सोडताना तेवढंच आनंदाने सोडतो. एकदा माणसाला कळलं की हे नश्वर आहे आणि हे सगळं आपण असेपर्यंत वापरायचं आहे, तसं आपोआपच तो शांतपणे वापरतो, शांतपणे जगतो. प्रभू रामचंद्र भगवान श्रीकृष्ण ह्या नश्वर जगातच आले आणि आले, इथं राहिले, इथे जगले. त्यांनी जे काही त्यांना कार्य करायचं ते नश्वर जगातच केलं आणि सोडताना तेवढंच आनंदाने ते निघून पण गेलं. तसं आपल्याला जमलं पाहिजे. आपण इथं आलो आहे ते आपल्या काही काळासाठी म्हणून आलो आहोत. इथं आपण जगायचं आहे, इथं आपण अनुभवायचं आहे आणि हे सगळं करत असताना जाताना तेवढंच शांतपणे जायचं आहे. कारण जेव्हा आलो तेव्हा ते ठरलेलं आहे की आपल्याला हे सोडायचं आहे. जेव्हा आलो त्याच वेळा ठरलं हे सोडायचं आहे आणि त्यामुळे सोडताना तेवढंच आनंद राहायला पाहिजे. हे आपल्याला तेव्हाच कळू शकतं की जेव्हा आपल्याला मी आत्मा आहे, मी शरीर नाही लक्षात येतं. जन्माला येताना मी एक व्हेकल घेऊन आलो, एक गाडी घेऊन आलो शरीर नावाची. आत्मा मी आहे, मी आत्मा आहे. मी जेव्हा जन्माला आलो तर येताना एक वाहन घेऊन आलो, एक व्हेकल घेऊन आलो शरीर नावाचं आणि ते व्हेकल घेऊन मी सगळ्या जगभर फिरतो आहे, वापरतो आहे ते व्हेकल. एक दिवस अशी वेळ येते की ते जे व्हेकल आहे ते टाकून द्यावं लागतं कारण पुढच्या प्रवासाला त्या व्हेकलची, त्या गाडीची उपयुक्तता नसते. हे सहजपणे आत्मा जसा करतो तसं ज्या दिवशी आपल्याला करायला जमेल. म्हणून म्हटलं रामरायांना जमलं, भगवान श्रीकृष्णांना जमलं, थोर मोठ्या अवतारांना जमलं, तेच आपल्याला जमायची गरज आहे. आणि ते जमण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हे सगळं नवीन आहे. हे सगळं नवीन आहे. हे जग तुम्हाला नवीन आहे. लक्षात तुमचा आत्मा हा कोट्यावधी वर्ष आहे आणि पुढेही कोट्यावधी वर्ष राहणार आहे. आत्मा अमर आहे. तो पूर्वी होता, आज आहे आणि पुढेही राहणार आहे. आत्मा हे साक्षात परमेश्वराचं स्वरूप आहे. म्हणजे जसा परमेश्वर पूर्वी होता, आज आणि पुढे राहणार आहे, तर तुमचा आत्माही पूर्वी होता, आज आणि पुढे राहणार आहे. त्यामुळे तो जुना आहे. जुने ठेवणे मी पण आकडेना जे म्हटलं आहे तो तर जुना आहे. तो जुना आहे पण आणि हे शरीर नवीन आहे, हे जग नवीन आहे, हे रोज बदलणारं जग आहे. आणि त्यामुळे परिस्थिती अशी आहे की मी जे माझं जुनं आहे आत्मस्वरूप त्याच्यावर लक्ष ठेवायचं आहे आणि हे आत्मस्वरूप लक्षात काय येत नाही तर मी पण आकडेना, मी म्हणजे शरीर असं मला वाटतं आणि त्यामुळे ते लक्षात येत नाही. आणि म्हणून महत्त्वाची गोष्ट अशी आहे की भ्रम नष्ट व्हायला पाहिजे. जसा भ्रम नष्ट होईल म्हणजे भ्रम म्हणजे गोंधळ मनाचा जसा थांबेल, गोंधळ थांबला की आत्मस्वरूपाचं प्रगटीकरण होईल. आणि आत्मस्वरूप प्रगटीकरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत श्रीमंत माणूस आहे पण त्याला त्याचं धन जर हातात नसेल तर तो दरिद्रीत म्हणायचा. श्रीमंत माणूस आहे पण त्याचं असणारं धनच त्याला मिळत नसेल, उपयोगात आणता येत नसेल तर तो दरिद्रीत म्हणायचा. आणि म्हणून तुमचं दारिद्र्य, जन्मदारिद्र्य जर नाहीसा करायचं असेल तर तुम्ही तुमचा भ्रम नाहीसा करून तुमचं असणारं आत्मतत्व, त्याचं असणारे ते असणारं अत्यंत किमती असं आत्मतत्व तुम्ही समजून घेतलं पाहिजे. देहबुद्धीला दूर करायला पाहिजे आणि तुमचा अहंकार बाजूला करून जे जुनं आत्मतत्व आहे ते समजून घेऊन त्याच्याशी एकरूप व्हायला पाहिजे असं समर्थांना सांगायचं आहे. हे जर झालं तर तुम्ही समर्थ बनाल. जय जय रघुवीर समर्थ, जय जय शनिदेव समर्थ.